वेलकम बॅक टू दी चॅनल अमित कोयकर अकॅडमी। बघा आज आपण शिकणार आहे रोटेशनल डायनेमिक्स। ठीक आहे, रोटेशनल डायनेमिक मध्ये मी तुम्हाला अगोदर पहिले 2 व्हिडिओ जे काढलेले आहेत पूर्ण ते 11 स्टँडर्ड वर काढलेले। ठीक आहे, पहिले ते तुम्ही 2 व्हिडिओ बघा तरच तुम्हाला हे जास्त समजेल, कारण मी तिथं काय काय सांगितलेलं आहे बघा। फॉर्म्युले सांगितलेले आहेत, ठीक आहे, जे काही फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायचे आणि बेसिक कन्सेप्ट पण सांगितले आहेत मी। ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या तिथं। जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जर येत नसेल सर्क्युलर मोशनचे तर तुम्हाला रोटेशनल डायनेमिक्सचा अर्थच कळणार नाही काय आहे ऍक्च्युली। ठीक आहे, आणि तसंच नाही का जे मी तुम्हाला एक्स्ट्रा हे करून दिलेत, न्यूमरिकल सॉल्व्ह करून दिलेत, मग ते न्यूमरिकल पण लिहा, त्या टाइपचे क्वेश्चन पण विचारू शकतात सेट एक्झामला। ठीक आहे, मी तुम्हाला स्टार्टिंगला काय बोललो की नाही का तुमची सेटची एक्झाम आणि बोर्डाची एक्झाम दोन्ही मी ऍट अ टाइम तयारी करून घेतोय। ठीक आहे, आणि जास्तीत जास्त मला वाटतंय मी जास्त प्रयत्न करतोय की जास्त लेसन संपवावे। ठीक आहे, तरी मी ऍटलिस्ट नाही का ह्या इयर मध्ये तर तुम्हाला जवळपास मी 8-9 लेसन तरी कंप्लीट करून देतो। ठीक आहे, कारण मला नाही का मॅथ्सचं पण कन्सेप्ट क्लिअर करायला लागतं, मॅथ्सचे पण मी व्हिडिओ टाकतो आणि 10th स्टँडर्डचं पण टाकतो, म्हणून मला खूप टाइम कमी भेटतो। ठीक आहे, ते पण करावं लागतं मला, आणि प्लस मला ऑफलाईन लेक्चर पण असतात। ठीक आहे, जर मी नुसतं युट्यूब करत बसलं तर मग माझं इकडे कोण बघणार मग। ठीक आहे, मग मी युट्यूबला कशासाठी आहे, कारण जे काही टॅलेंट आहे ते लोकांना दिसलं पाहिजे ना काय आहे म्हणून। ठीक आहे, नुसतं इकडे तिकडे हिंडून टाइम वगैरे व्यस्त करणे म्हणजे अर्थ नाही राहणार त्यात। ठीक आहे, लोकांना आपलं पण टॅलेंट दिसलं पाहिजे म्हणून मी युट्यूबला आहे, अदरवाईज माझं काही काम नव्हतं इथं। ठीक आहे, चला बघा व्यवस्थित सांगतो, लक्ष द्या व्यवस्थित। आणि हा जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी पहिलं बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे त्याच्यावर क्लिक करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। ठीक आहे, आणि तुम्हाला कोणते पण लेसन पाहिजे असतील ना तर तिथं बघा डिस्क्रिप्शन मध्ये तिथं सगळ्यांची लिंक दिली मी, सगळ्यांची। तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल असेल। ठीक आहे, आणि आताच्या मॅथ्सचा व्हिडिओ मी का काढतोय, कारण जे काही प्रिव्हियस इयरची क्वालिटी होती ना ती लो होती, पण आताची जी आहे ती एकदम ब्रँड मध्ये। ठीक आहे, म्हणून मी व्हिडिओ काढतोय। ओके, चला व्यवस्थित लक्ष द्या। आता रोटेशनल डायनेमिक्सला जस्ट स्टार्ट केलेला आहे। ठीक आहे, पॉइंट 1 दिलाय बघा 1, सो 1 2 3 4 असं देत राहणार मी, आणि पीडीएफ पण तुम्हाला प्रोव्हाइड करेन। ओके, पण हा ग्रुपमध्ये लय घाई करतात, पीडीएफ द्या, पण मी देईन तुम्हाला, तुम्ही जास्त घाई करू नका। ठीक आहे, सो आता बघा फर्स्ट व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या। ठीक आहे, पहिले मी तुम्हाला थेरोटिकल पार्ट मध्ये लिहून दिले, नंतर एक्सप्लेन करतो मी तुम्हाला। ठीक आहे, चला बघा सेंट्रिपिटल फोर्स। सो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, फर्स्ट पॉइंट आहे। सो पहिलं तुम्ही काय शिकलाय इथं बघा सेंट्रिपिटल फोर्स आहे। सो तुम्ही काय शिकलाय पहिलं स्टार्टिंगला सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन शिकलाय, बरोबर। मग आता इथं सेंट्रिपिटल फोर्स का म्हणजे आता काय त्याची डेफिनेशन 1 by 1 तुम्हाला सांगतो। ठीक आहे, बघा अ फोर्स ऍक्ट्स ऑन अ बॉडी मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ। बघा एखादी बॉडी आहे जर सर्क्युलर मोशन मध्ये जर फिरत असेल, म्हणजे जर एखादी पार्टिकल जर सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर तिथं समजून जायचं की तिथं सेंट्रिपिटल फोर्स असणारच आहे। कोणती पण पार्टिकल असू दे, कोणता पण बॉडी असू दे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देईन ना, हे पहिलं डेफिनेशन समजून घ्या। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे, ठीक आहे, कोणतं पण पार्टिकल असेल तिथं काय असणार, देअर शुड बी सेंट्रिपिटल फोर्स। ठीक आहे, सो अ फोर्स ऍक्ट्स ऑन अ बॉडी मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ, एक बॉडी आहे सर्क्युलर पाथ मध्ये फिरते। ठीक आहे, अँड इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे त्याचं जे काही फोर्स आहे, म्हणजे पार्टिकलचं जे काही फोर्स आहे ते कुठे होतंय, डिरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर। ओके, हे लक्षात ठेवा, डिरेक्टेड टुवर्ड्स दी सेंटर अराउंड विच द बॉडी इज मुव्हिंग। ठीक आहे, ज्यावेळेस बॉडी एखादी जर फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये असणार, ऍक्सलरेशन रेफरन्स मध्ये असणार, तरच तिथं काय असणार आहे, देअर शुड बी सेंट्रिपिटल फोर्स। ठीक आहे, पण ती बॉडी कशी पाहिजे, ऍक्सलरेशन मोशन मध्ये, म्हणजे नाही का मुव्हिंग मध्ये पाहिजे। ठीक आहे, तरच तिथं असणार सेंट्रिपिटल फोर्स। ठीक आहे, मी अजून डीप मध्ये जाईन, पहिलं मी जस्ट तुम्हाला थेरोटिकल पार्ट मध्ये लिहून देतोय तुम्हाला। ठीक आहे, सो आता सेंट्रिफ्युगल फोर्स दॅट इज CFF। सो आता याच्यामध्ये काय असणार, अ फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी, एकदम ऑपोजिट साइड। ठीक आहे, सो इन अ सर्क्युलर पाथ, एखादी बॉडी आहे सर्क्युलर पाथ मध्ये आहे। ठीक आहे, जर सर्क्युलर पाथ नसेलच मग तिथं काय नसणार, मग तिथं सेंट्रिपिटल फोर्स नसणार। जर सर्क्युलर मोशन मध्ये जर असेल तर सेंट्रिपिटल असणार, जर सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच सर्क्युलर मोशन असणार। ठीक आहे, हे लक्षात राहू दे। अ फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी मुव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ अँड इट डिरेक्टेड अवे फ्रॉम दी सेंटर अराउंड विच द बॉडी इज मुव्हिंग। म्हणजे काय होतंय, डिरेक्टेड अवे फ्रॉम दी सेंटर अराउंड, म्हणजे जे काय एखादा पार्टिकल आहे मूव्ह होतोय, ठीक आहे,
त्याच्या आतमध्ये जे काय ऑब्जेक्ट आहे त्याच्या आतमधले पार्टिकलच्या आतमधले आपण जाणार आहे डीप मध्ये जाणार आहे ते कुठं होतं ते मूव्ह अवे होतं ते. सो दॅट इज कॉल्ड ॲज सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे, चला पहिल्यावर डेफिनेशन लिहून घ्या, नंतर आपण 1 बाय 1 कन्सेप्ट क्लिअर करून जाईल. पण मी ह्याच अजून डीप मध्ये जातो. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. हा, सो आता मी एक्झाम्पल पण सांगेल. ठीक आहे, पहिलं बिफोर दॅट सेंट्रिपिटल फोर्स जो आहे ना, ठीक आहे, त्याचे पहिले तुम्हाला हे सांगतो फॉर्म्युले काय आहेत. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघा, तुम्ही पहिलं स्टार्टिंगला काय शिकलात की सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन शिकलात, बरोबर ना. सेंट्रिपिटल काय शिकलात, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन. ठीक आहे, ऍक्सलरेशन. सो सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले काय होते तुम्हाला माहिती आहे. सो ऍक्सलरेशनचे जे काय फॉर्म्युले होते दॅट इज v²/r. ओके, अजून काय काय होतं, अजून दॅट इज r ω². आणि अजून कोणते फॉर्म्युले होते, हे ह्याचेच रिलेटिव्ह नाही का, ह्याला मॉडिफाय करून r ω² बनवलाय आणि काय होतं v × ω. ठीक आहे, सेंट्रिपिटल ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले काय होते v²/r, r ω² v ω. पण सेंट्रिपिटल फोर्स शिकतो आपण. ज्यावेळेस आपण फोर्स शिकत असेल त्यावेळेस तिकडे तुम्हाला माहिती पाहिजे फोर्स इक्वल टू काय असतं, मास इंटू ऍक्सलरेशन असतं, बरोबर. मग सेंट्रिपिटल ऍक्सलरेशन म्हणजे हे ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले आहेत. ठीक आहे, हे जे काय आहेत हे सगळे ऍक्सलरेशनचे फॉर्म्युले आहेत. सो ऍक्सलरेशन म्हणजे आता इथे काय येणार, मग ज्यावेळेस मी फोर्स काढणार तिथं काय असणार, मास असणार. सो मास इंटू ऍक्सलरेशन. सो ऍक्सलरेशन सो मग काय काय येणार, v²/r इक्वल टू फक्त m लावा इथं mr ω². सो अजून इथं लावा mv ω. ठीक आहे, सो फॉर्म्युले कसे तयार होणार. सो इथं फोर्सचे काय ना, मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युले काय काय येणार, मग तुम्ही सेकंड पॉइंट बनवू शकता. ठीक आहे, तिथे लिहू शकता तुम्ही बॉक्स मध्ये. बघा इथे दोन तुम्हाला मी हे डेफिनेशन लिहून दिले होते, त्या डेफिनेशनच्या खाली थोडी जागा असेल ना तर असं लिहा तिथं. सो फोर्स इक्वल टू मास v², मास इंटू ऍक्सलरेशन. ठीक आहे, सो सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे, अपॉन r. अजून कोणते कोणते फॉर्म्युले आहेत. सो दॅट इज r ω² होतं, पण ह्याला मासने मल्टिप्लाय करा. सो दिस इज कॉल्ड एज सेंट्रिपिटल फोर्स. अजून कोणता फॉर्म्युला आहे दुसरा. सो दुसरा अजून एक तिसरा फॉर्म्युला कोणता आहे, v ω आहे. ठीक आहे, मग इथे येणार मास. ठीक आहे, हे फक्त स्केलर क्वांटिटी मध्ये घेतले आणि वेक्टर क्वांटिटी मध्ये तर तुम्हाला माहिती निगेटिव्ह कुणा कुणाला येणार आहे. ठीक आहे, मग त्याच्या बाबतीत मी डिस्कस नाही करणार, पण आपल्याला जे काय मेन सांगायचं आहे ते सेंट्रिपिटल फोर्सच्या बाबतीत सांगायचं. ठीक आहे, हे तर फॉर्म्युले झाले. ज्यावेळेस मास येणार तिथं फोर्स येणार. ठीक आहे, मग आता बघा नीट लक्ष द्या आता. सो हे पॉइंट पहिले लिहून घ्या लवकर, फॉर्म्युले लिहून घ्या लवकर पटकन, एकाच लाईनीत लिहिलं तरी चालेल ना. ओके झालं. आता बघा, जर समजा एखादी बॉडी, आता डीप मध्ये जातोय, एखादी बॉडी मोशन मध्ये आहे. ठीक आहे, पण सर्क्युलर ट्रॅक मध्ये मोशन होती. एखादी बॉडी जी आहे समजा बस आहे. ओके, आणि हे सर्टन टर्न आहे. सो असं आहे. ठीक आहे, समजून घ्या व्यवस्थित. थोडासा मोठा काढतो. ठीक आहे, इथं असणार व्हील. हा, आता बघा एखादी बॉडी काय होते ट्रॅक वरून सर्क्युलर फॉर्म मध्ये मोशन मध्ये होती. ठीक आहे, ज्यावेळेस सर्क्युलर म्हणजे एखादा पार्टिकल जर मोशन मध्ये होत असेल तिथं कोणता फोर्स असणार, तिथं असणार दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असणार, Fc. मग तिथं फोर्स फॉर्म्युला काय असतो, mv²/r. ओके, पण कोणती पण बॉडी जर पार्टिकल, एखादा पार्टिकल जर असेल, जर सर्क्युलर फॉर्म मध्ये मोशन करत असेल तर तिथं सेंट्रिपिटल फोर्स असणार. फॉर एक्झाम्पल बघा ना, समजा एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे, तो रिव्हॉल्व होतोय. ओके, रिव्हॉल्व होतोय, कुणाच्या अराउंड रिव्हॉल्व होतोय, अराउंड दी न्यूक्लियस. ठीक आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज असतात. सो हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत हे कुणाच्या आधारित रिव्हॉल्व होतात ते, म्हणजे तिथं कोणता फोर्स होतोय बघा, फोर्स जो आहे ना तो आतमध्ये इनवर्ड जातोय. सो इथं पण सेंट्रिपिटल म्हणजे सेंट्रिपिटल नाही, ऍक्च्युअली कुलम्स लॉ असतो. सो दॅट इज कॉल्ड एज कुलम्स लॉ. म्हणजे हे जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत आतमध्ये, सो जे काय प्रोटॉन्स आहेत त्याला आतमध्ये खेचायचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, म्हणजे तिथं पण कुलम्स लॉ आणि काय म्हणजेच काय बोलू शकतो आपण ह्याला, दॅट इज अ सेंट्रिपिटल फोर्स. सो हे जे काय इलेक्ट्रॉन्स आहेत टुवर्ड्स जे काय जातं ते सेंटर. सो कोणते पण पार्टिकल असू दे. फॉर एक्झाम्पल समजा अर्थ आहे, फॉर एक्झाम्पल समजा इथं अर्थ आहे. ठीक आहे, सो अर्थ आणि इथं सन आहे. सो अर्थ कसा मूव्ह होतोय, इलिप्टिकल फॉर्म मध्ये, हे तर तुम्हाला माहिती. ठीक आहे, इथं सन आहे. मग इथं काय होतंय, अर्थ काय करतोय, अर्थ फिरतोय पण
कोण फोर्स त्याला प्रोव्हाइड करतोय? फोर्स जे आहे दॅट इज सन त्याला प्रोव्हाइड करतोय. सो इथे येणार इनवर्ड फोर्स. इथं पण सेंट्रिपिटल फोर्स आहे. समजतंय का? इथं पण सेंट्रिपिटल फोर्स आहे. फॉर एक्झाम्पल तर तुम्हाला सांगितलं मी इलेक्ट्रॉन्स आणि कोणाच्या बाबतीत सांगितलं? अर्थ अँड सन. ठीक आहे. सो तसंच आता समजा मी ऑब्जेक्ट मध्ये बसलोय. ओके, ऑब्जेक्ट मध्ये मी बसतोय, त्यावेळेस मला फील नाही होणार. त्यावेळेस मला सेंट्रिपिटल फील नाही का, सेंट्रिपिटल फोर्स जे आहे ते मला फील नाही होणार. मला कोणता फोर्स फील होणार? मला सेंट्रिफ्युगल फोर्स फील होणार. असं कसं काय? जेवढा इनवर्ड फोर्स आहे तेवढाच आउटवर्ड फोर्स काय करतोय? म्हणजे काय सेंट्रिपिटल फोर्स आहे आतमध्ये जातोय तेवढाच मला इनवर्ड फोर्स ऍक्ट होतोय. सो बघा, जर मी ऑब्जेक्टच्या आतमध्ये जर बसला असेल त्यावेळेस मला सेंट्रिपिटल फोर्स फील नाही होणार. काय बोललो मी? परत एकदा सांगतो. वेन वी कॅनॉट फील सेंट्रिपिटल फोर्स वेन वी आर सिटिंग ऑन दी ऑब्जेक्ट. सो म्हणजे मी काय म्हणतात ह्या पार्टिकल मध्ये बसून मी तो फोर्स फील नाही करू शकत. ठीक आहे. पण सेंट्रिपिटल फोर्स कोण ऍक्ट होतोय? मग कोणावर ऍक्ट होतोय? म्हणजे ह्या चाकावर ऍक्ट होतोय. ठीक आहे. हे जे काय व्हील्स आहेत म्हणजे रोड अँड व्हील्स ह्याच्यावर सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होतोय. ठीक आहे. आणि बघा ना, फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा, जर आपण बसमध्ये बसलोय आणि सर्क्युलर ट्रॅक मध्ये मोशन होतोय. ठीक आहे. मग त्यावेळेस आतमधले जे काही पार्टिकल आहे ते आउटसाइडला जातात. ठीक आहे. कुठे जातात ते? आउटसाइडला. सो ह्याला म्हणतात सेंट्रिफ्युगल फोर्स. काय म्हणणार ह्याला? सेंट्रिफ्युगल फोर्स. सो हे जे काय आहे फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स असणार दॅट इज mv² अपॉन r. तिथं पण तोच असणार. ओके, समजते का? हे दोन डिफरन्स आहे. ओके, आता व्यवस्थित लक्ष द्या. आता आपला पॉईंट चालू आहे सेकंड पॉईंट. ठीक आहे. कोणता सेकंड पॉईंट आहे? ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सो त्याच्यामध्ये व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे. बघा, काही काही कन्सेप्ट जे आहेत ना फिजिक्सचे ते कट झालेले आहेत, पण मी कट झालेले सिलेबस पण शिकवतोय. ठीक आहे. कारण कसं आहे, अँगल ऑफ बँकिंग शिकायचं ना आपल्याला, त्यासाठी तुम्हाला हे समजलं पाहिजे. समजतंय का? म्हणजे जे काय आताचं जे काय कट केलेलं आहे सिलेबस गव्हर्नमेंटने ते व्यवस्थित कट नाही केलेलं आहे. म्हणजे जे काय सिलेबस म्हणजे जे काय पहिले जे काय पॉइंट आहेत ना ते पण घेतले पाहिजे होते. मग त्याने काय केलं, डायरेक्ट तुम्हाला मेन ऍडव्हान्स मध्येच दिलेलं आहे. सो पहिले तुम्हाला हे बेसलाईन पण माहिती पाहिजे. ठीक आहे. मग मी पहिले बेसलाईन शिकवणार जेणेकरून मला फ्युचरमध्ये पण रिपीट व्हिडिओ काढायची गरज नाही पडणार. सो म्हणून मी स्टेप वाईज म्हणजे वन बाय सगळं क्लिअर करेन. ठीक आहे. तुम्हाला जो कन्सेप्ट पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता माझ्या चॅनलवरून. ठीक आहे. चला बघा, लक्ष द्या व्यवस्थित. सो व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. ठीक आहे. आता बघा, ह्याचं मला आता व्हेलॉसिटी काढावं लागेल त्या पार्टिकलचं. कसं काढणार बघा. सो समजा आता एक ट्रॅक आहे. ओके, समजा ट्रॅकिंग आहे. सो सर्क्युलर फॉर्म मध्ये आहे. ओके. सो जे काही कार आहे, समजा इथं कार काढतो मी. समजा इथं कार आहे. ठीक आहे. सो कसं दिसणार तुम्हाला? टॉप व्ह्यूनी कसं दिसणार? टॉप व्ह्यूनी हे सर्क्युलर रोड आहे. ठीक आहे. सर्क्युलर रोड व्यवस्थित काढतो जरासा. ओके, टॉप व्ह्यूनी बघताय म्हणजे तुम्ही वरून बघताय त्यावेळेस तुम्हाला कसं दिसणार एखादा ऑब्जेक्ट? त्यावेळेस तुम्हाला असं दिसणार. ठीक आहे. म्हणजे फक्त तुम्हाला हे बस असंच दिसणार. ठीक आहे. व्हील वगैरे काही दिसणार नाही, फक्त तुम्हाला रेक्टँगल दिसणार. ठीक आहे. नंतर जर तुम्ही ग्राउंड लेवलने बघत असाल म्हणजे ज्यावेळेस तुम्ही साईड व्ह्यूनी बघणार, साईड व्ह्यूनी जर मी इथे ग्राउंडवर थांबलाय आणि समोरून बघतोय, मग तुम्हाला सर्क्युलर ट्रॅक कसं दिसणार आहे? सो बघा, सर्क्युलर ट्रॅक तुम्हाला असं दिसणार. ओके, हे असं दिसणार. म्हणजेच हे ऑब्जेक्ट कसं दिसणार? सो ऑब्जेक्ट तुम्हाला असं दिसणार. ठीक आहे. आणि व्हील पण दिसणार तुम्हाला. काय दिसणार? हे व्हील पण दिसणार. बरोबर ना? ही अशी व्हील पण दिसणार. केव्हा दिसणार तसं? ज्यावेळेस तुम्ही ग्राउंड लेवलला थांबलाय, साईड व्ह्यू बघते त्यावेळेस तुम्हाला त्याची बॅक जी आहे, बॅक साईड तुम्हाला अशी दिसणार. ठीक आहे. मग आता बघा काय करायचं आपल्याला. सो व्हेकल अलॉंग अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्यावेळेस रेडियस किती असणार आहे? फॉर एक्झाम्पल रेडियस समजा इथं सेंटर आहे, याचा सेंटर इथं काढतो मी. ठीक आहे. सेंटर समजा त्याचा इथून तिथपर्यंत आहे R. ओके, हे पण Rच असणार, असं काही नाही, पण मला इथं वेगळं लिहायचं काहीतरी. सो ज्यावेळेस जर समजा कार मोशन मध्ये आहे. ओके, मोशन मध्ये म्हणजे सर्क्युलर ट्रॅक मध्ये मूव्ह होतोय. ओके, ज्यावेळेस सर्क्युलर ट्रॅक मध्ये मूव्ह होतोय त्यावेळेस इथं काय काय क्वांटिटी पाहिजे हे माहिती पाहिजे. सो हे जे काय कार आहे ह्याचं मास किती असेल? सपोज फोर्स ऍक्टिंग ऑन दी कार. सो काय काय असेल ह्याच्यावर? mg मास असणार. बरोबर. सो इथून मी सांगतो साईड व्ह्यूनी. सो ह्याचं जे काय मास आहे सो mg असणार.
द मास ऑफ पार्टिकल, द मास ऑफ पार्टिकल लिहा किंवा कार लिहा, ठीक आहे. द मास ऑफ द पार्टिकल mg विच इज ऍक्टिंग ऑन दी डाउनवर्ड, विच इज ऍक्टिंग ऑन दी डाउनवर्ड. सो डाउनवर्ड साइडला लिहिणार मी डाउनवर्ड. ओके, तुम्हाला लिहावं लागेल ना व्यवस्थित, तरच तुम्हाला मार्क्स भेटतील. ओके, सेकंड वाला अजून कोणते कोणते फोर्स असणार आहे. सो आता बघा इथं कार आहे, सो हे mg आहे. सो प्रत्येक बॉडीवर एक नॉर्मल फोर्स असतो, दॅट इज n. ओके, हे जे काय आहे सो हे n नॉर्मल फोर्स. इथे लिहिणार मी नॉर्मल रिएक्शन सो दॅट इज विच इज अपवर्ड डिरेक्शन. म्हणजे जेवढा mg आहे, जेवढा खाली mg आहे तेवढाच कोण फोर्स ऍक्ट करतोय, रिएक्शन कोणाची आहे तेवढाच नॉर्मल फोर्सचे आहे. ठीक आहे, सो हे mg लिहितो. सो इथे येणार विच इज अपवर्ड, डाउनवर्ड, अपवर्ड. ठीक आहे, चला अजून कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात ह्या बॉडीवर बघा. ज्यावेळेस सर्क्युलर मोशन मध्ये असणार तिथं कोणता फोर्स असणार, सेंट्रिपिटल फोर्स असणार. ठीक आहे, बघा हे गोष्ट लक्षात पाहिजे. बघा आता मी जे म्हणतोय ना ते लक्षात पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर ऑब्जेक्ट मध्ये असणार त्यावेळेस तुम्ही सेंट्रिपिटल फोर्स फील नाही करू शकणार. समजतंय का? सेंट्रिपिटल फोर्स तुम्हाला कधी कळणार, ज्यावेळेस तुम्ही बाहेरून जर बघत असेल ऑब्जेक्टला, सर्क्युलर ट्रॅक मध्ये मूव्ह होतोय, मग त्यावेळेस जर तुम्ही बाहेरून बघत असेल त्यावेळेस तुम्हाला तिथं सेंट्रिपिटल फोर्स दिसेल. म्हणजे आतमध्ये बसून आपण कधीच सेंट्रिपिटल फोर्स फील करू नाही शकत. आपण उलट दुसरा फोर्स ऍक्ट करू शकतो नाही का, दुसरा फोर्स फील करतो. कोणता? तो आउटवर्ड साइडला असतो, दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स असतो तो. ठीक आहे, वी कॅनॉट फील विच फोर्स, सेंट्रिपिटल फोर्स. बघा नीट लक्षात, वी कॅनॉट फील सेंट्रिपिटल फोर्स वेन वी आर सिटिंग ऑन दी ऑब्जेक्ट. ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टवर बसलेला असेल त्यावेळेस आपण सेंट्रिपिटल फोर्स फील करू नाही शकणार. बघा ना, फॉर एक्झाम्पल बघा, सन आहे आणि अर्थ आहे, बरोबर. अर्थ जे आहे ते सनच्या अराउंड फिरते, बरोबर. आपण फील करतोय का आपण अर्थ वर आहे, बरोबर. आपण फील करतोय का सेंट्रिपिटल फोर्स? नाही. पण ज्यावेळेस आपण आउटसाइड म्हणजे अर्थ पासून लांब गेलो ना त्यावेळेस आपण बघू शकतो की हा बाबा यांच्यामध्ये पण सेंट्रिपिटल फोर्स आहे. समजतंय का? मग आपण हे सेंट्रिपिटल फोर्स जो आहे आतमध्ये, आपण आतमध्ये आहे का बाहेरून बघतोय? आपण बाहेरून ऑब्झर्व करतोय. ठीक आहे, सो सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो mv²/r आहे. ठीक आहे, हे लक्षात राहू दे, हे पॉइंट लक्षातच राहू दे. ओके, ज्यावेळेस मी आतमध्ये बसणार त्यावेळेस मी सेंट्रिफ्युगल फोर्स घेणार. ठीक आहे, एखादा पार्टिकलच्या आतवर किंवा म्हणजे मध्ये जर बसला असेल त्यावेळेस मी सेंट्रिफ्युगल घेणार. ठीक आहे, बघा सेंट्रिपिटल फोर्स इनवर्ड्स. ठीक आहे, टूवर्ड्स सेंटर असणार आहे. पण अजून एक फोर्स असतो. कोणता फोर्स? हे जे काय टायर जे आहे, टायर जे आहे ह्या ट्रॅकवर राहण्यासाठी म्हणजे रोड आणि टायर त्यांच्यामध्ये फ्रिक्शन फोर्स असतो. कोणता फोर्स? विच इज फ्रिक्शन. म्हणजे इनवर्ड साइडला असणार. ठीक आहे, कोणत्या साइडला असणार? इनवर्ड साइडला. हे लक्षात राहू दे. म्हणजे ट्रॅकवर राहण्यासाठी जर इथं फ्रिक्शनच नसेल तर काय होणार? कार येणार आणि डायरेक्ट स्किड होणार. ठीक आहे, कार येणार डायरेक्ट स्किड होणार. ओके, त्यासाठी स्किड होऊ नये म्हणून त्यासाठी कोणता फोर्स असतो? दॅट इज कोणता फोर्स? फ्रिक्शन फोर्स. दॅट शुड बी फ्रिक्शन फोर्स. सो दॅट इज Fs. ठीक आहे, सो थर्ड वाला कोणता फोर्स असणार? सो फोर्स ऍक्टिंग ऑन दी कार. सो कोणते कोणते फोर्स असणार? दॅट इज फ्रिक्शन फोर्स. ओके, विच इज डिनोटेड बाय Fs. सो टुवर्ड दी सेंटर. बघा सेंटरला कोणते कोणते फोर्स आहे? हे पण हा पण फोर्स इथं आहे. सो Fs आहे. जेवढा फ्रिक्शन फोर्स आहे तेवढाच mv²/r आहे. पण अजून एक नीट सांगता, हे पहिले रफ करतो, एवढं लिहून घ्या. अजून खाली डेरिव्हेशन आहे, हे काढायची गरज नाहीये. फक्त एवढं जरी काढलं तरी खूप झालं. ठीक आहे, एवढं जर बाजूला काढलं तरी खूप झालं, सफिशियंट आहे. ठीक आहे, अजून जरासं तुम्हाला व्यवस्थित डेरिव्हेशन लिहून देतो, तुम्ही ते लिहा. ठीक आहे, हे 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 लिहा पटापटा. ओके, चला लवकर. हा, सो आता बघा व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला काय बोललो? जेवढा स्टॅटिक फ्रिक्शन आहे तेवढाच काय आहे सेंट्रिपिटल फोर्स. पण ऍक्च्युली प्रॅक्टिकल मध्ये काय असतं? आपण कन्सिडर करत असताना दोन्ही इक्वल घेतो, पण प्रॅक्टिकली कंडिशन काय असते माहिती का? फ्रिक्शन फोर्स जो आहे ना, बघा फ्रिक्शन फोर्स
आता डेरिव्हेशन स्टार्ट होत्या. ठीक आहे, फ्रिक्शन फोर्स जे आहे तो काय पाहिजे, ऑलवेज ग्रेटर दॅन बी. ग्रेटर दॅन कुणाचे ह्याला पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू कुणाचे इक्वल पाहिजे, दॅट इज mv स्क्वेअर अपॉन आर. सो दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स जो आहे तो नेहमी लेस पाहिजे. ठीक आहे, आणि कोणाचा फोर्स जास्त पाहिजे, फ्रिक्शन फोर्स ऑलवेज बी ग्रेटर दॅन इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स, हे लक्षात पाहिजे. ठीक आहे, बघा फॉर एक्झाम्पल बघा नीट लक्ष द्या. जर सांगा स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जे आहे, लिमिटिंग फ्रिक्शन म्हणतात त्याला, काय म्हणणार, लिमिटिंग फ्रिक्शन. सो लिमिटिंग फ्रिक्शन सो ऑलवेज बी सो म्यू इंटू एन असतं. सो काय असतं, कोएफिशियंट ऑफ सो स्टॅटिक फ्रिक्शन, सो दॅट इज काय असतं, हे दॅट इज आपण असं लिहितो, सो म्यू इंटू एन असतो. ठीक आहे, हे लिमिटिंग फोर्स आहे. हे स्टॅटिक फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन व्हील अँड टायर अँड रोड, म्हणजे व्हील अँड रोड असं बोलू शकतो. आणि हे नॉर्मल फोर्स आहे. सो हे जे काय फोर्स आहे ऑलवेज बी ग्रेटर दॅन इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. जर समजा फ्रिक्शन जर मी लेस केला, बघा काय, जर फ्रिक्शन जर मी लेस केला तर काय होणार, कार येणार डायरेक्ट स्किड होणार, डायरेक्ट बाहेर जाणार. ठीक आहे, आउटवर्ड साईडला जाणार. म्हणजे जर मला ह्या ट्रॅकवर राहायचं असेल, जर मला ट्रॅकवर जर मूव्ह व्हायचं असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन हा ग्रेटर पाहिजे कुणापेक्षा, ऑलवेज बी ग्रेटर दॅन सेंट्रिपिटल फोर्स, हे लक्षात पाहिजे. ठीक आहे, पण आपण हे झालं प्रॅक्टिकली. आपण कसं घेतो माहिती का, ह्याला ऍक्च्युली इक्वल टू मध्ये लिहितो. कसं लिहितो ऍक्च्युली, इक्वल टू मध्ये. तुम्हाला इक्वल टू लिहायचं असेल तर इक्वल टू लिहा, मार्क्स कट नाही होणार. ठीक आहे, सो मी इथं प्रॅक्टिकली सांगतोय. सो फ्रिक्शन फोर्स म्हणजे हे लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स आहे. ठीक आहे, कोणता फोर्स आहे, लिमिटिंग. सो एवढी तरी लिमिट पाहिजे. ठीक आहे, लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स. सो आता बघा नीट लक्ष द्या. सो आता फ्रिक्शन फोर्स विच इज एफ इक्वल टू म्यू इंटू एन. सो मी असं लिहू शकतो का याला, सो हे तर झालं, हे फर्स्ट कंडिशन. ठीक आहे, आणि फ्रिक्शन फोर्स दॅट इज फ्रिक्शन फोर्स बी ऑलवेज म्यू इंटू एन पाहिजे. ठीक आहे, ह्याला मी इक्वेशन नंबर सेकंड देतो. सो आता ही जी काही इक्वेशन नंबर सेकंड जे आहे ते याच्यामध्ये पुट करतो. बघा हे स्टॅटिक, हे फ्रिक्शन लिमिटिंग फ्रिक्शनल फोर्स हा. ठीक आहे, सो याला स्मॉल एफ लिहिलाय. सो ही जी काय व्हॅल्यू आहे इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो पुट इन इक्वेशन नंबर 1, पुट इन इक्वेशन नंबर 1 मध्ये करा. सो एफ म्हणजे काय, म्यू इंटू एन. सो ही व्हॅल्यू इथे पुट करा. सो काय होणार मग, सो फ्रिक्शनल फोर्स बी म्यू इंटू एन, म्यू इंटू एन विच इज ग्रेटर दॅन इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटलचे 3 फॉर्म्युले आहेत, पण आपण कोणता घेणार आहे, सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, चला आता हे रफ करू, हे रफ करतो इकडचं. आणि तुम्ही हे डायग्राम जास्त बाजूला काढा. ठीक आहे, समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या फक्त, बाकी काही नाही. आता बघा, आता मला डायग्राम परत काढावा लागेल ना. ठीक आहे, हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. सो जेवढा नॉर्मल फोर्स आहे तेवढाच काय आहे, डाऊनवर्ड फोर्स, दॅट इज mg. जेवढा नॉर्मल फोर्स आहे तेवढाच mg आहे. सो मी नॉर्मलच्या जागी mg लिहू शकतो का, हो लिहू शकतो. सो मी इथे लिहिणार म्यू इंटू mg ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, सो आता मला काय काढायचंय, व्हेलॉसिटी काढायची. सो म्हणजे हे जे काय पार्टिकल म्हणजे जे काय कार आहे कितीच्या स्पीडने गेले पाहिजे. जर त्याच्यापेक्षा त्या स्पीड पेक्षा जर जास्त गेलं तर काय होणार, तर कार काय होणार, स्किड होणार. ठीक आहे, स्किड अप होणार. सो आता हे एम आणि आर मला व्ही स्क्वेअर काढायचं ना. सो एम डिवाइडला तिकडे गेलं, सॉरी एम मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड, आर डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय. सो बघा नीट लक्ष द्या. सो म्यू एम जी इंटू आर डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय अपॉन, म्हणजे आर लिहितो फक्त, एम मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड, ऑलवेज बी ग्रेटर दॅन इक्वल टू व्ही स्क्वेअर. ठीक आहे, सो आता बघा नीट लक्ष द्या. एम एम गेट कॅन्सल. सो काय ना म्यू जी आर. ठीक आहे, ऑलवेज बी ग्रेटर दॅन व्ही स्क्वेअर. सो म्हणजेच काय, व्ही स्क्वेअरची जी काय व्हॅल्यू आहे लेस दॅन इक्वल टू कोणा एवढी पाहिजे, म्यू जी आर. टेकिंग स्क्वेअर रूट करा. सो टेकिंग स्क्वेअर रूट केला, म्यू लेस दॅन इक्वल टू म्यू जी आर अंडर रूट मध्ये येणार. ठीक आहे, म्हणजे
व्हेलॉसिटी जी आहे काय पाहिजे मला, लिमिटिंग व्हेलॉसिटी जी आहे एवढी तरी पाहिजे, ऑलवेज बी रूट मध्ये म्यू जी आर. ठीक आहे. जर व्हेलॉसिटी याच्यापेक्षा जर जास्त असेल, याच्यापेक्षा जास्त, तर कार स्किड होणार. ठीक आहे. म्हणजे ऍटलिस्ट मला एवढी व्हेलॉसिटी पाहिजे त्या ट्रॅकवर राहण्यासाठी. काय बोललो मी, मला ऍटलिस्ट रूट मध्ये म्यू जी आर एवढी तरी मला व्हेलॉसिटी पाहिजे त्या ट्रॅकवर राहण्यासाठी. ठीक आहे. व्ही इक्वल टू लेस दॅन इक्वल टू रूट मध्ये म्यू जी आर. ठीक आहे. आणि ह्याच्यावर कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट होतात ते पण तुम्हाला मी थोडंसं डीप मध्ये जातो मग सांगतो. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. एवढं डेरिव्हेशन व्यवस्थित लिहिता यायला पाहिजे तुम्हाला. ओके. चला आता बघा नेक्स्ट काय, हेच घेतो मी ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्याच्यामध्ये मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणजे एक व्हेलॉसिटी जी काय तुम्हाला लिमिटिंग व्हेलॉसिटी कसं फाइंड आउट करायचं म्हणजे क्वेश्चन कसं विचारू शकतो तसं मी तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट करून देतोय. ठीक आहे. चला बघा फॉर एक्झाम्पल लक्ष द्या व्यवस्थित. सो समजा व्ही इक्वल टू रूट मध्ये म्यू आर जी, म्हणजे ऍटलिस्ट व्हेलॉसिटी किती पाहिजे आपल्याला, मिनिमम व्हेलॉसिटी, सो सॉरी मॅक्झिमम व्हेलॉसिटी लेस दॅन, म्हणजे हे व्ही मॅक्स. ओके. लेस दॅन इक्वल टू किती पाहिजे, अंडर रूट मध्ये म्यू आर जी. ओके. त्यालाच मी कसं लिहिलंय, इक्वल टूच्या फॉर्म मध्ये लिहिलंय. जर व्हेलॉसिटी जर ह्याच्यापेक्षा जर फास्ट असेल, म्हणजे ह्या क्वांटिटी पेक्षा जर फास्ट असेल तर काय होणार, ऑब्जेक्ट स्किड होणार. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट काय होणार, ह्या साईडला आउटर साईडला निघून जाणार. ठीक आहे. पण समजा आता एक सर्कल म्हणजे एक सर्क्युलर पाथ आहे, म्हणजे सर्क्युलर रोड आहे, मी त्याचा हाफ पार्ट काढतो. ठीक आहे. फक्त हाफ पार्ट. ठीक आहे. सो बघा आता ह्याची जर मला स्पीड काढायची, काय काढायचंय, स्पीड काढायची, ह्या कारची स्पीड काढायची. ठीक आहे. समजा ते काय जे काय रोड आहे त्याचं रेडियस ऑफ कर्वेचर किती दिलंय तुम्हाला, समजा रेडियस ऑफ कर्वेचर दिलंय तुम्हाला, समजा फॉर एक्झाम्पल साठी. ठीक आहे. 50 मीटर. ओके. रेडियस ऑफ कर्वेचर दिलंय तुम्हाला 50 मीटर. सो अजून काय काय माहिती पाहिजे, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे मी तर समजा मी इथं आर लिहितो. ठीक आहे. कॅपिटल आर घेतलाय. ठीक आहे. आर माहिती आहे, जी माहिती तुम्हाला किती असतो, ग्राउंड फ्लोअरला किती असतो जी, दॅट इज 9.8 असतो. पण आपण कन्सिडर करत असताना काय करणार, सो जी इक्वल टू 10 घेणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. जी ची व्हॅल्यू किती घेणार आपण, मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे 10 घेणार मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता हे म्यू म्हणजे काय, म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. फ्रिक्शन बिटवीन रोड अँड कार, रोड अँड टायर. ठीक आहे. बघा हे म्यू जे आहे हे प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला, म्हणजे नाही का समजा एक पार्टिकल आहे, प्रत्येक गाडीनुसार चेंज होत राहतं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे. समजा जे काही कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे, समजा इथे म्यू इक्वल टू आपण घेऊया 0.5 घेऊया. ठीक आहे. किती घेतलंय, म्यू इक्वल टू 0.5. पण ऍक्च्युली हे फिक्स नसतं, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे फिक्स नसतं, म्हणजे पार्टिकल नुसार म्हणजे त्या टायर नुसार चेंज होत राहतं. समजा कधी कधी टायर नाही का टकले असतात, काय काय असे नाही का ग्रिपवाले टायर असतात. जे टकले टायर असतात ते माहिती तुम्हाला, टकले टायर त्यांची लाईफ कमी झालेली असते, म्हणजे त्यांचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे तो कमी असतो खूप. ठीक आहे. आणि जे ग्रिपवाले टायर असतात ना त्यांचा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जास्त असतो. फॉर एक्झाम्पल 0. आपण घेतलंय 5 साठी, पण टकले टायरसाठी 0.23 असं असतं, कमी असतो. म्हणजेच काय त्यांचे तिथे चान्सेस असतात की जे काय व्हेकल आहे ते स्किड होण्याचे चान्सेस जास्त असतात. काय बोललो मी तुम्हाला, जर कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर कमी असेल तर स्किड होण्याचे चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. पण आपण काय घेतलं होतं, ग्रेटर दॅन घेतलं होतं कोइफिशियंट ऑफ हे जे काय फ्रिक्शनल फोर्स आहे आपण ग्रेटर दॅन घेतलं होतं सेंट्रिपिटल फोर्स पेक्षा. पण फ्रिक्शनल फोर्स तिथं पाहिजे, देट शुड बी प्रेझेंट. ठीक आहे. सो म्यू इक्वल टू 0.5 आपण ऍव्हरेज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन घेतलंय. ठीक आहे. म्यू इक्वल टू 0.5 समजा. ठीक आहे. मग आपल्याला विचारलंय बघा, आर दिलाय, जी दिलाय, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन माहिती, रोड अँड टायरचं कोइफिशियंट फ्रिक्शन, म्यू इक्वल टू 0.5. मग काय विचारलं आपल्याला, व्हेलॉसिटी काढा. मग व्हेलॉसिटी कसं काढणार, सरळ फॉर्म्युला यूज करून टाकायचं, व्ही इक्वल टू अंडर रूट मध्ये म्यूची व्हॅल्यू किती 0.5. ओके. इंटू 10 घ्या. सो आरची व्हॅल्यू किती 50 घ्या, इंटू 10 घ्या. ठीक आहे. सो करा मल्टिप्लाय. सो किती येणार मग, सो इथे तर 500 येणार, 500 मल्टिप्लाय
बघा 0.5 मल्टिप्लाय बाय 500 येणार. 500च्या हाफ किती येतात? 500 250 येतं. ओके. आणि स्क्वेअर रूट काय येणार याचा? ह्याचा जर स्क्वेअर रूट काढला आपण v इक्वल टू किती येणार? v इक्वल टू 256 कोणाचा आहे? 225 15चा आहे. 256 कोणाचा आहे? 16चा. सो 15 पॉईंट समथिंग येणार. ठीक आहे. 15 पॉईंट समजा 9 पकडतो मी. ठीक आहे. मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता जर मला किलोमीटर पर सेकंड मध्ये काढायचं असेल तर मी कसं काढणार? किलोमीटर पर आवर मध्ये. सो मी सरळ असं यूज करणार. बघा कसं करणार माहितीये का? सो बघा हे मीटर पर सेकंड झालं. सो मी डायरेक्ट काय करणार? मल्टिप्लाय बाय 18/5 करणार. ठीक आहे. किती करणार? मल्टिप्लाय 18/5. सो मल्टिप्लाय करा. समजा किती आलं? 15. मी इथं फक्त 15 पकडतो. ठीक आहे. फक्त 15 पकडतो. ओके. सो समजा इथं 5 3 जा. सो 18 3 जा किती येणार? 18 3 जा 56 येणार. सो 56 किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर. ठीक आहे. जर किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी मल्टिप्लाय बाय 18/5 करणार. जर मला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं तर मी 5/18 नी मल्टिप्लाय करणार. हे तुम्हाला माहिती पाहिजे. युनिट चेंज करता यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे व्हेलॉसिटी किती पाहिजे? म्हणजे मॅक्झिमम व्हेलॉसिटी किती पाहिजे? बघा आता कार अशी टर्न होती ना, ह्या साईडने इकडून एंटर करते. सो इथं तुम्हाला इथं बोर्ड पाहिजे. इथं बोर्ड दिलेला असेल तुम्हाला. सो 56 म्हणजे मॅक्झिमम स्पीड 56 पाहिजे. त्या रोडवरून ट्रॅव्हल होण्यासाठी किती पाहिजे? 56. जर मी 56च्या वर व्हेलॉसिटी म्हणजे फास्ट जात असेल तर मग काय होणार? कार स्किड होणार. ठीक आहे. समजतोय का? म्हणजे त्यानुसार रोड डिझाईन केलेला असतो. ओके. बघा आता ह्याच्या अजून थोडासा डीप मध्ये जातो. सांगतो तुम्हाला काय असतं ऍक्च्युली. ठीक आहे. नंतर मी नेक्स्ट कॉन्सेप्ट घेतो. ओके. म्हणजे जेणेकरून तुमची सेटची पण प्रिपरेशन होईल. ओके. चला पहिले एवढं फॉर एक्झाम्पल साठी तुम्ही काय लिहिताय? तुम्ही फक्त एवढंच लिहा v इक्वल टू रूट मध्ये म्यू rg वेअर म्यू इक्वल टू काय लिहिला? वेअर म्यू इक्वल टू कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर. ठीक आहे. सो r मीन्स रेडियस ऑफ कर्वेचर अँड g मीन्स ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. आणि हे फक्त फॉर एक्झाम्पल साठी सांगितलंय. समजा 56च्या वर गेल्यावर काय होईल? ओके. आता व्हिडिओ स्टॉप होईल म्हणून मी पहिलं व्हिडिओ स्टॉप करतो मग नंतर सांगतो तुम्हाला. ठीक आहे. आपल्याला करायचं आहे ते आता प्रॅक्टिकली मध्ये कसं करता येईल. ठीक आहे. म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये आता तुम्हाला काय सांगितलं मी, हे जे काय कार आहे 56 ची मॅक्झिमम स्पीड पाहिजे. जर 56च्या जर वर असेल तर कार काय होणार? स्किड होणार. ठीक आहे. पण काही जण असतात की नाही का, जर मला समजा 56च्या वरच्या स्पीडने जायचं तरी इथं बोर्ड लावलाय आणि तरी मला नाही का 56च्या वरून मला का हायर स्पीड म्हणजे कुणाला जायचंय समजा 100च्या स्पीडने जायचंय किंवा 120च्या स्पीडने जायचंय. मग असं कधी कंडिशन आहे? म्हणजे असं काय करता येईल की आपल्याला एवढ्या स्पीडने जाता येईल फास्ट मध्ये. ठीक आहे. म्हणजे हा बोर्ड नसला पाहिजे. मग काय करता येईल? कुठं कुठं चेंजेस करता येईल बघा. सो बघा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन ह्याच्यात चेंज करू शकतो का मी? कोइफिशियंट ऑफ, सो तिथं काय होतं? कोइफिशियंट दिलं होतं ना, आय लिहिलं होतं मी तिथं, चुकीन झालं होतं ते. ठीक आहे. आताच्या ह्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होतात, तुम्ही समजून घ्या कधी कधी. ठीक आहे. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जे आहे ह्याच्यात मी चेंज करू शकतो का? बघा समजा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन रोडचं समजा 0.5 आहे. ठीक आहे. रोड अँड टायरचं जर मी कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर वाढवला तर मला अजून ग्रिप भेटेल. समजतंय ना? म्हणजे अजून जास्त ग्रिप भेटेल. म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन कोणाचं वाढवणार तुम्ही? म्हणजे तुम्हाला टायर अजून चांगले यूज करावे लागतील. बरोबर ना? टायर किंवा हे रोड जे आहे ना, रोड हे तुम्हाला रफ करावं लागतील. काय करावं लागेल? रफ. हा. पण जर मी रोड हे रफ केलं, बघा नीट लक्षात, जर मी रोड हे रफ केलं म्हणजे त्याचं जे काही कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जे आहे ते इन्क्रीज केलं, मग काय होईल? मग त्यावेळेस मी एकदम फास्ट जाऊ शकतो. हो, जाऊ शकतो. बरोबर ना? फास्ट मला ग्रिप जर चांगली भेटली तर मी एकदम स्पीड मध्ये जाऊ शकतो. 120च्या स्पीडने पण जाऊ शकतो. पण त्या कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर मी वाढवला तर टायरवर परिणाम होऊ शकतो. ठीक आहे. टायर कॉजेस करू शकतात. म्हणजे कॉजेस होऊ शकतं टायरचं. कसं? म्हणजे ते लवकर रफ होणार. ठीक आहे. लवकर रफ म्हणजे लवकर खराब होणार ते टायर. ठीक आहे. म्हणजे हे काय पर्टिक्युलर हे काय म्हणतात त्याला, पर्टिक्युलर आयडिया नाही येते आपण नाही का कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवला की तुम्हाला एकदम फास्ट मध्ये जाता येईल. म्हणजे मला काय म्हणायचंय, म्हणजे ही चांगला वे नाहीये की आपण कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन वाढवलं तर हा जाऊ शकतो, स्पीड मध्ये जाऊ शकतो. पण काय खराब होतंय, काय कॉजेस होतोय? टायरची जी काही लाईफ आहे ती कमी होती. सो म्हणजे हे
पर्टिक्युलर म्हणजे ही चांगली वे नाहीये की कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर वाढवला तर मला स्पीड जाता येईल, पण काय होतंय टायर खराब होतोय. सो मग हे चांगलं वे नाही, म्हणजे हे डिझाईन वे नाही. ठीक आहे, म्हणजे मग हे इन्क्रीज करून पण नाही चालणार. ओके, मग हे जर मी इन्क्रीज केलं तर टायरची लाईफ कमी होणार आहे. ठीक आहे, सो आता रेडियस हे चेंज करता येईल का मला? बघा, जर मी रेडियस समजा आता हे रोड असं जातोय, जर मी याला रोडला असं केलं तर मी सरळ जाऊ शकतो, पण इथं काहीतरी असेल ना, इथं काहीतरी असेल म्हणून त्यांनी रोड असा बनवलाय ना. ठीक आहे, म्हणजे रेडियस आपण इन्क्रीज पण करू शकत नाही आणि कमी पण नाही करू शकत. समजते का? रेडियस आपण इन्क्रीज पण नाही करू शकत आणि कमी पण नाही करू शकत, कारण इकडे आणि इकडे काहीतरी असेल ना, म्हणून त्यांनी असा कर्व बनवलाय. बरोबर, म्हणजे रेडियस पण आपण इन्क्रीज डिक्रीज करू शकत नाही, हे पण वेव्ह नाही, म्हणजे नाही का स्पीड इन्क्रीज करण्यासाठी ही पण चांगली पद्धत नाही. ठीक आहे, मग आता मी हे चेंज करू शकतो का? नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर कॉन्स्टंट असतो, हे चेंज नाही करू शकत मी. ठीक आहे, बघा हे पण नाही चेंज करू शकत, हे पण चेंज नाही करू शकत. मग काय करू शकतो मी? बघा, एखादा जर कॉम्पोनंट जर फोर्स इकडे जास्त अप्लाय झाला पाहिजे, कुठे झाला पाहिजे अप्लाय? इकडे झाला पाहिजे. इकडे जर फोर्स अप्लाय झाला तर गाडी जास्त इथं स्थिर होणारच नाही. मग म्हणून त्यांनी डिझायर्ड वाल्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी हा जो रोड आहे ना, रोड हा टील केला. टील म्हणजे काय? बँक केला. काय केला? बँक. ओके, हा जो रोड आहे हा बँकड केला. ठीक आहे, सो बँक केला म्हणून काय झालं? हे जे काय पार्टिकल आहे त्याचा कंपोनंट एक कंपोनंटच काम करायला लागला. ठीक आहे, म्हणजे त्याचा हे नॉर्मल फोर्स तर आहे, पण नॉर्मल फोर्सचा जो एक कंपोनंट आहे तो सेंट्रिपिटल फोर्स झाला. ठीक आहे, म्हणून गाडी काय व्हायला लागली, म्हणजे आपण त्या स्पीडनी जाऊ शकतोय. ठीक आहे, काय केलं? रोड टिल्ड केला. टिल्ड म्हणजे असा थोडा बँक केला. ठीक आहे, बँक केला म्हणून एक जो कंपोनंट आहे तो सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करू लागला. ठीक आहे, म्हणून हे जे काय आहे आताच जे आपण शिकतोय सर्क्युलर मोशन मध्ये, नाही का? ओके, हे जे काय v इक्वल टू √μ_rg, मग काय झालं? सर्क्युलर पाथचं काय केलं त्यांनी? रोड बँक केला, म्हणून डेरिव्हेशन आलं पुढचं नेक्स्ट अँगल ऑफ बँकिंग. ठीक आहे, म्हणून हे जे काय रोड आहे बँक केलं, मग तिथून त्यांनी डेरिव्हेशन फॉर्म केला. ठीक आहे, मग तिथून पण आपण व्हेलॉसिटी किती पण इन्क्रीज केलं तरी चालेल. ठीक आहे, बँक केलाय, मग तिथं आपल्याला शिकायला लागणार आता पुढचं. सो आता पहिले वेल ऑफ डेथ होणार, त्याच्यानंतर आपण अँगल ऑफ बँकिंग शिकणार. ठीक आहे, आणि हा हे जे नोट्स तुम्हाला आता मी जसं लिहून देतोय ना, व्यवस्थित तसं लिहा. ठीक आहे, नोट्स मी प्रोव्हाइड करत राहीन. तर काय काय लिहायचं ते पण मी तुम्हाला सांगतोय, हे लक्षात राहू दे. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय, आणि अभ्यास रेग्युलर दाखवा. ओके.